त्याला आता 9 नंबरसाठी, की 9 नंबर हा कोण आहे, तर 9 नंबर हा सेनापती समजला जातो मंगळाचा आधिपत्याखाली आल्यामुळे. मंगळ कसा असतो तर थोडा सूर्यासारखाच, बऱ्यापैकी सूर्याच्याच आयडेंटिटी सारखा, पण मंगळ हा कुठे काय करतो तर थोडासा अग्रेसिव्ह होणं ठरलेलं आहे मंगळाचं. मग हा अग्रेसिव्ह असल्यामुळे हा काळजी करणं, ऍक्च्युली याचा दृष्टिकोन चांगला असतो, पण हा दिसतो कसं तर अग्रेसिव्ह असल्यामुळे मुळातच रागीट असलेला. मग याच्याशी बोलताना याचं हा सांगेल तेच ऐकणं हे ठरलेलंच असतं. मग फॅमिलीत जरी तुमचे फॅमिली मेंबर मध्ये 9 नंबर मल्टिपल आला तर त्याच्याकडे हमखास तो अग्रेसिव्ह असणं, थोडासा भांडणारा, थोडासा रागीट स्वभावाचा असा असणार आहे. पण प्लस पॉईंट पण कसं आहे की हा कसा असतो तर मदत करणारा असतो. एकदा जर यांनी मनावर घेतलं की मी काही करून मी तुमचं काम करेल, तर हा आटापिटा करून काहीतरी करून हा आपल्या मदतीला येतोच. पण याचा ड्रॉबॅक असो, याला एंड देता येत नाही. जसे जसे मल्टिपल 999 वाढत जातात तेव्हा हा शेवटच्या घटकेला, म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीला आता एंड द्यायचा आहे तिथे हा कमी पडतो. आणि मग कोणाच्या तरी थर्ड पर्सनची मदत घ्यावी लागते आणि थर्ड पर्सन तो त्या गोष्टीला एंड देतो आणि सर्व क्रेडिट त्या थर्ड पर्सनला मिळत असतं. मंगळला त्या केस म्हणजे ज्याच्या ग्रेडमध्ये 999 मल्टिपल 9 आलेले तिथे क्रेडिट मिळत नाही, हे समजून चला. 99 नंबर असलेली व्यक्ती कशी आहे तर त्याला स्वतःच्या कामाचा खूप गर्व असतो, मी म्हणेल तेच बरोबर असा तो असल्यामुळे त्याला कुठलेही काम तो करेल त्याचं क्रेडिट तोच घेत असतो जेव्हा 99 असेल तर. हुशार असतो, पण इथे काय असतो तो थोडासा टीका करणारा अहंकारी बनतो किंवा टीका करत असतो, कमेंट्स पास करणं हे ठरलेलंच आहे. त्यामुळे याला असं वाटतं की मी जे बोलतो सर्वांनी माझ्या मताला बरोबरच म्हणावं, असा थोडासा त्याचा कल असतो. आणि मग 999 जसे जसे वाढत जातात तसा तो हट्टी बनतो. 999 आल्यावर ते खूप भांडकुदळ टाईपचे असतात, भांडणारे असतात, किंवा त्यांचं म्हणणं जोपर्यंत ते पटवून देत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही. ओके. त्यामुळे इथे कुठेतरी त्यांना अहम तयार होत असतो. 4 टाइम 999 आल्यामुळे आता हे एवढे एक मल्टिपल 9 आल्यामुळे लोक त्यांना त्यांच्याशी बोलायला घाबरतात, कारण त्यांचा स्वभाव काय बनतो की हे त्यांचंच म्हणणं खरं करून दाखवणारे. मग समोरची व्यक्ती जेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांची म्हणजे ह्या 99 वाल्यांची कम्पॅटिबिलिटी समोरशी जमत नाही, मग त्यामुळे समोरचे लोक यांना जाणून बुजून एकटे पाडतात आणि यांना ते जाणवतं. ज्यांच्या ग्रीडमध्ये मल्टिपल 9 आलेले, समजा आता पर्सनल इयर नंबरने आलेला आहे, त्यानंतर कुवा नंबरने आलेला आहे, त्यांच्या जन्मतारखेप्रमाणे फक्त 99 आलेला होता. 1900 काहीतरी 89 म्हणजे 99 म्हणजे 81 पासून ते 99 पर्यंतची केस घेऊ आपण, 1999 पर्यंतच्या लोकांमध्ये. इथे हमखास बघा यांच्याकडे जर आपण यांचे प्रॉब्लेम ऐकले ना तर ते तेच सांगतात की मला मुद्दामून एकटं पाडता, मला मुद्दामून सर्वांनी एकत्र झाले, मी एकटा पडली, किंवा मी माझ्या हिमतीने केलं, मला कोणीच मदत केली नाही, असं त्यांच्या बोलण्यात नेहमी असेल. मग इथे काय आहे बघायचं आपण, तर हे इथे यांचा इगो हर्ट झालेला असतो. मग अशा केसमध्ये आपण त्यांना तुम्ही एकटे नाहीये, तुम्ही सर्व करू शकता, तुम्ही फॅमिलीतले मेंबर आहे असं तसं म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या प्रेडिक्शन सांगताना आपण त्यांना त्यांच्या फॅमिलीशी अटॅच करायचं. ओके. तर मल्टिपल 9 आल्यामुळे हे लोक हुशार असतात आणि यांना परकेपणा जाणवतो, म्हणून आपण यांना काढायचं. ओके. अजूनच जास्त 999 आल्यावर यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो, कारण मंगळ अग्रेसिव्ह होऊन जातो आणि मग ते नको तिथे भांडणं करणं असे प्रकार येत असतात. तर गर्दीत वेगळे दिसण्याच्या प्रयत्नाच्या नादात हे स्वतःलाच वेगळं करून टाकतात. ठीक आहे. तर अशा प्रमाणे हे होते मल्टिपल नंबर्स. तर एवढे मल्टिपल नंबर असल्यावर काय काय प्रॉब्लेम येतात. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की मिसिंग नंबर मिस झाला तरी काय अडचण येणार आहे आणि मल्टिपल झाल्यावर सुद्धा काय अडचण येणार आहे, कारण एनर्जी व्हायब्रेशन्स वाढत जातात. आता आपण बघणार आहे की आता मोर दॅन 2 नंबरच्या पण जास्त आकडा दिसला, समजा की लोशो ग्रीड मध्ये 2 पेक्षा जास्त आकडे दिसले तर आपल्याला काही रेमेडीज आहे. मग त्या केसमध्ये बघा की 1 नंबर हा खास करून कोणाचा असतो, तर हा गुण, विविध गुण, हा लीडर असणारा, लीड घेणारा असतो, सूर्याच्या प्रभावात असतो. पण आता सूर्यालाच डिस्टर्ब झाल्यामुळे आपण तिथे काय होतं, तर हे लोक लवकर समोर येत नसतात. 1 नंबर मल्टिपल झाल्यावर हे थोडेसे मागे मागे थांबायला लागतात, पुढे यायचा कंटाळा करतात, लीड घेण्याचा कंटाळा करतात, हे फॉलोअर्स बनतात, लीडर न बनतात, किंवा स्टेज डेअरिंग मध्ये काही की यांना कमी वाटायला लागतो, किंवा हे बोलायला नाही करत स्वतःहून. मग इथे यांना कोणते कोणते स्टोन द्यायचे, क्लिअर क्वार्ट्ज नावाचा, सनस्टोन, सिट्रीन, रेड जॅस्पर,
रुबी जॅस्पर, रुबी गार्नेट अशा टाईपचे, पायराईट, टायगर आय अशा टाईपचे यांना आपण स्टोन प्रोव्हाइड द्यायचे, सजेस्ट करायचे. त्यानंतर जलतत्वासाठी व नियोजनावर भर देण्यासाठी यांनी सूर्याची सेवा करायची, कारण यांची मेन अडचणी कुठे असतात, तर यांना आपल्याला म्हणजे त्यांना स्टँड घेण्यासाठी, लीड येण्यासाठी आपण त्यांना फोकस करायचं असतं. मग म्हणजे लीडर, ऍज अ लीडर किंवा बिझनेस पर्पजने एक नंबर वाले असतात, हे खास करून बिझनेस मध्ये येतातच. मग यांना बिझनेस रिलेटेड, मग तुम्ही यांना स्टोन थेरपी द्या, स्टोन रेमेडीज द्या, सोबत यांना रुद्राक्ष थेरपी, रुद्राक्षाचे पण सांगू शकता की एकमुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, 12मुखी रुद्राक्ष धारण करायचे प्रॉपर पूजा करून. त्यानंतर त्यांना अजून ज्या पूर्वी दिलेल्या रेमेडीज आहेत त्या पण एकत्र करा, आणि सोबत त्यांना दर रविवारी गूळ, गूळ, तांबे, गहू, लाल वस्त्रे हे दान करायला सांगायचे. त्यानंतर वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे टाकण्यास सांगायचे. आता अधिक महिन्यात चालू होता, मग अधिक महिन्याचे तुम्ही त्यांना सांगू शकता की नदीची पूजा करणे, दीपदान करणे, तांब्याचं दीपदान हे सांगू शकतात. ओके. त्यानंतर त्यांच्या ड्रेसमध्ये गोल्डन कलरची ड्रेस वापरायला सांगा, रेड शेड सांगा, रेड कलरची, ऑरेंज कलरची, इंटरव्ह्यूला जाणार असाल तर ऑरेंज कलरचे कपडे वापरायला सांगू शकतात. 2 नंबर असलेला, आता 2 नंबर जर मल्टिपल टाइम आलेला आहे तर त्या केसमध्ये रेमेडीज कुठले द्यायच्या, तर त्यांना आपण बघा आता चंद्राचा दोष येतो, मग त्या केसमध्ये मून स्टोन सांगा, अमेथिस सांगा, सेलेनाइट नावाचा स्टोन, रोज कॉर्ड्स, ब्ल्यू लेस अगेट, ॲक्वामरीन अशा टाईपचे तुम्ही क्रिस्टल त्यांना सजेस्ट करू शकतात. त्यानंतर अंगठी, मग आता क्रिस्टल सजेस्ट करा म्हणजे काय, तर ब्रेसलेट फॉर्म मध्ये एवढ्या सर्वांचे तुम्ही ब्रेसलेट बनवू शकता, देऊ शकता. अंगठीचे खडे, कानातले, म्हणजे प्रत्येक गोष्टीला पेंडेंट देऊ शकता, त्याच्या ट्रीज असतात, ट्रीज देऊ शकतात. काही छोटे छोटे टंबेल्स फॉर्म मध्ये असतात, बीड फॉर्म मध्ये असतात किंवा रॉ मध्ये असतात, हे ते त्यांच्या घरामध्ये ठेवू शकतात. ओके. तर पृथ्वी तत्वासाठी आणि सौम्य नातेसंबंध जपण्यासाठी, कारण चंद्रच त्यांचा डिस्टर्ब झाल्यामुळे लग्नात येणाऱ्या अडचणी, कारण चंद्र बळच नसल्यामुळे यांना ह्या अडचणी येतात. मग त्या केसमध्ये रुद्राक्ष, 2मुखी रुद्राक्ष, षटमुखी रुद्राक्ष म्हणून असतो 6 मुखाचा, तो देऊ शकतात. त्यानंतर म्हणजे त्यांना बॅलेन्सिंग करण्याची गरज असते, म्हणून नातेसंबंध डिस्टर्ब होतात म्हणून यांना रुद्राक्ष द्यायचे. त्यानंतर घरात स्थिरता येण्यासाठी गौरी रुद्राक्ष, गौरी शंकर रुद्राक्ष असतो, तो खास करून सांगितला जातो. नंतर जोड्यांच्या वस्तू ठेवायच्या, जसे हंसाची जोडी, क्लिअर सॉरी पिंक कॉर्ड्स मध्ये हंसची जोडी येत असते, ती त्यांना सांगायची, ती घरात ठेवायला चांगली असते. त्यानंतर पिंक कॉर्ड्सचे ब्रेसलेट, पिंक कॉर्ड्स रिलेटेड, हे रिलेशनशिप साठी खूप चांगलं असतं, तो तुम्ही सजेस्ट करू शकता. सोमवारी बर्फी, दूध, तांदूळ, पांढरे वस्त्र, चांदी, साखर, दही, शंख, पांढरी फुले इत्यादी वस्तूंचं दान करायचं. आणि सर्वात महत्वाचं शंकराची सेवा, यांना सांगायचं की शंकराची अखंड सेवा करायची, उपवास करायचे नाही, पण दर सोमवारी तरी त्यांनी शंकराच्या मंदिरात जायचं. 3 असलेले मल्टिपल 3 आलेल्या व्यक्तींना काय करायचंय आपण, तर मल्टिपल 3 आलेली व्यक्ती ही कोणती आहे, तर ही खास करून यांना स्टोन्स थेरपी देताना येलो जॅस्पर, सिट्रीन, येलो कॅल्साइट, सनस्टोन, अंबर, नंतर रुटाईल नावाचा स्टोन असतो, रुटाईल कॉर्ड्स नावाचे, ते तुम्ही त्यांना सजेस्ट करा. त्यानंतर कामाच्या ठिकाणी क्रिएटिव्ह, हे या लोकांना क्रिएटिव्हिटी खूप चांगली असते, पण मल्टिपल 3 वाढल्यामुळे हे क्रिएटिव्हिटी यांची कमी होते किंवा लवकर निर्णय न घेणं किंवा थोडेसे डिस्टर्ब होऊन जातात. मग त्या केसमध्ये आणि निगेटिव्ह थिंकिंगकडे जातात, म्हणून त्या केसमध्ये वायुतत्व सुधारण्यासाठी त्यांना 4मुखी रुद्राक्ष, 14मुखी रुद्राक्ष, 16मुखी रुद्राक्ष, 19 उन्नीमुखी म्हणून असतो, ते आपल्याकडे आता एवढे मिळत पण नाही, किंवा ते मिळतात तरी त्याचे सर्टिफिकेट असेल प्रॉपर तरच त्यांना ते सजेस्ट करा. माझ्याकडे आहे बऱ्यापैकी रुद्राक्ष विथ सर्टिफिकेट आहे, तुम्ही जर कधी माझ्याकडे आले तर मी दाखवेल की 16मुखी रुद्राक्ष कसा असतो, 14मुखी कसा असतो, ते आपण बघू. 3मुखी रुद्राक्ष त्यांना तुम्ही देऊ शकता. त्यानंतर त्याचप्रमाणे गुरुची सेवा सर्वात महत्वाची. हे मी तुम्हाला पीपीटी सर्व पाठवणार आहे. दर गुरुवारी यांना केळी, आंबे, चणे, गुळ, डाळ म्हणतो ना आपण तशी, हळद, पिवळे वस्त्र, पिवळे फुलं हे दान करायची. आता दान करायची म्हणजे मंदिरात द्यायची असं नाही, तुम्ही तुमच्या सौभाग्यवती एखाद्या मुलीला, स्त्रीला दिले तरी चालेल, घरात आलेल्या पाहुण्यांसाठी गिफ्ट केलं तरी चालणार आहे. ज्याला खरंच गरज आहे की त्याला ती व्यक्ती म्हणजे त्याला ती गोष्ट आवडते, तर त्यासाठी तुम्ही ते देऊ शकता. मग त्याला दान न म्हणता तुम्ही त्याला गिफ्ट म्हणा. ओके.
मल्टिपल फोर आलेल्या व्यक्ती, मल्टिपल फोर आल्यावर काय उपाय सुचवायचा आहे, तर एखाद्याच्या लोशो ग्रीड मध्ये मल्टिपल फोर आला तर त्या केसमध्ये त्यांना ब्लॅक टर्मलिन सुचवा, स्मोकी कॉर्ड्स, हेमेटाइट, ऑप्सिडियन, त्यानंतर रेड जॅस्पर, त्यानंतर गार्नेट, गोमेद हे आपण सुचवायचे. आता हे मी तुम्हाला जे सांगते हे कोणते स्टोन आले, हे सेमी प्रिशियस स्टोन्स आहे. पण याच्याच बरोबरीने आपण पुढच्या मागच्या लेक्चरला पण बघितलं होते, तर मी नवरत्नाची पण रेमेडीज दिली होती. मग याच्यामध्ये तुम्ही गोमेद पण सुचवू शकतात. ओके, गार्नेट हा गोमेद चौपरत नाही, मग तुम्ही गोमेद पण सुचवाल. त्यानंतर हे एका जागेवर स्टेबल राहायला पाहिजे, कारण हे जर डिस्टर्ब झाले तर हे तत्वाला धरून असतं आणि तत्वच यांचे डिस्टर्ब झाले तर हे तिथे काम करत नाही. एकदा नोकरी सोडली की ते परत तिथे येणार पण नाही, अशा टाईपचे असतात. किंवा बिझनेस मधून हे निघून गेले तर निघून जातात. म्हणून यांना स्थिर, त्यांना स्टेबल करायचा आपला प्रयत्न असतो. तर मग वारंवार चार आल्यामुळे, हे ऊर्जेशी असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या ऊर्जेचे प्रतीक असल्यामुळे चार मुखी रुद्राक्ष वापरणे गरजेचे असते. ओके, त्यानंतर दुर्गा मातेची सेवा करायला सांगायची, लक्ष्मीची किंवा कुलस्वामिनीची सेवा सांगणे. नवमुखी रुद्राक्ष यांना देऊ शकता. त्यानंतर राहू स्वामी असल्यामुळे नवमुखी रुद्राक्ष. त्यानंतर काष्ट तत्वाशी संबंधित असल्यामुळे, म्हणजे वूड एलिमेंटशी संबंधित असल्यामुळे यांना सातमुखी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाच्या मण्यांची माळ त्यांना धारण करायला सांगायची. त्यानंतर त्यांची जागा नीट नेटकी ठेवायची, कारण का हे एकदा राहूचे अंमलात असलेल्या व्यक्तीला पसाऱ्यात राहायला आवडतं, जुन्या गोष्टींमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे यांना यांची जागा नीटनेटकी करायला सांगायची. यांची डेली रुटीन हे डिस्टर्ब करून टाकतात, म्हणून यांना डेली रुटीन प्रॉपर असलीच पाहिजे. माझ्या बघण्यात आलेले की मल्टिपल फोर असलेली व्यक्ती आंघोळ पण करत नाही, 3-3, 4-4 दिवस आंघोळ करत नाही. म्हणून त्यांना स्वच्छता कंपल्सरी पाहिजे, कारण राहूच्या तत्वात म्हणून हे लोकांना जास्तीत जास्त स्वच्छतेकडे आपण न्यायचं. चारचे पुनरावृत्ती झाल्यामुळे काळे व निळे कपडे, काळे तीळ, तेल हे दान करायला सांगणे. राहूशी संबंधित असल्यामुळे गहू, जव, नारळ हे दान करायचे किंवा पाण्यात सोडायचे. 5 नंबर मल्टिपल टाइम्स आल्यावर काय करायचं, तर 5 नंबर मल्टिपल आल्यामुळे त्यांचे संतुलन, संवाद, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, कारण इथे बुधाचा दोष होतो ना यांच्या केसमध्ये, कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम येणार, म्हणून इथे अॅमोझोनाइट नावाचा स्टोन, ब्ल्यूलेस अगेट, सिट्रीन, ॲक्वामरीन, त्यानंतर लॅब्रोडराइट नावाचा स्टोन खूप सुंदर असतो लॅब्रोडराइट, त्यानंतर टायगर आय नावाचा स्टोन वापरायला सांगायचा. पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे मानसिक व भावनिक संतुलन यांचे डिस्टर्ब होऊन जातं. मग कारण बुधच डिस्टर्ब झालाय, मग यांना अष्टमुखी रुद्राक्ष, 12मुखी रुद्राक्ष धारण करायला सांगणे. त्याचप्रमाणे यांच्याकडे बुधवारी गाईला चारा घालणे. मी खास करून यांची सेवा पण सांगते, गणपतीची सेवा, ती सत्य गणपती सेवा म्हणून असते, की गणपतीची पूजा करणे, सत्यनारायणाची पूजा करणे, त्यानंतर हिरव्या पालेभाज्या खाऊ घालणे, किंवा तुम्ही कोणाला घरी जर दर बुधवारी कोणी लोक आले तुमच्याकडे तर त्यांना हिरव्या भाज्या खाऊ घालणे त्या निमित्ताने. हिरवे मूग, तूप, हिरव्या रंगाचे कपडे, पितळ्याची भांडे दान करणे. 6 नंबर बघा, आता शुक्र मल्टिपल टाइम्स आल्यामुळे काय काय अडचणी येणार आहेत, तर 6 नंबर मल्टिपल टाइम आल्यामुळे त्यांनी प्रेमामध्ये अडचण होणं, कम्युनिकेशन, प्रेमामुळे आलेल्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब होणं हे ठरलेलं असणार आहे, किंवा व्यसनाकडे जाणं हे ठरलेलं आहे. त्यामुळे यांना काय काय द्यायचं, तर यांना रोज कॉर्ड्स, रोडोनाइट, ग्रीन अव्हेंच्युरियन, क्लिअर कॉर्ड्स, मून स्टोन, अमेथिस्ट यासारखे स्टोन द्यायचे. आता माझा नेक्स्ट क्लास जो होणार आहे तो होणार आहे की क्रिस्टल थेरपी देते, मग क्रिस्टल थेरपीमध्ये सुद्धा हे सर्व स्टोन कंपल्सरी येतात, आणि त्याच्यात अमेथिस्ट तर मला प्रत्येक वेळा टाकावा लागतो, कारण अमेथिस्ट हा तुमचा क्राउन चक्रा हील करतो. तुमच्या डोक्याशी असलेले, म्हणजे डोक्यात असंख्य निगेटिव्ह विचार आल्यामुळे तो तिथून आपल्याला मुक्त करत असतो, म्हणून अमेथिस्ट तर कंपल्सरी वापरायला पाहिजे. धातू तत्वाशी सुसंगत राहून संपत्ती वाढविण्यासाठी, कारण 6 नंबरच्या लोकांकडे पैसा प्रचंड येत असतो, फक्त आता मल्टिपल झाल्यामुळे हे यांचा पैसा गमवतात किंवा उधारी देऊन टाकतात, किंवा कोणाला तरी पैसा देतात जो परत येत नसतो, बुडीत होतो. मग या केसमध्ये यांना काय करायचं, तर 7मुखी रुद्राक्ष, 10मुखी रुद्राक्ष, विष्णू लक्ष्मीची सेवा करणे, प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवणे, कृतज्ञता व्यक्त करणे, अशा टाईपचे त्यांना रेमेडीज तुम्ही द्या. शुक्रवारी साखर, चांदी, तांदूळ, गूळ, दूध, पांढरे कपडे, तूप, पांढरी फुले,
धूप, अगरबत्ती, अत्तर यांनी, चंदन इत्यादी दान करायचे. ओके. आणि यांनी स्वतः पण अत्तर वापरणे कंपल्सरी. ज्यांच्या ग्रीडमध्ये 1 टाइम 6 आहे, मल्टिपल टाइम 6 आहे, त्यांनी अत्तर वापरणे कंपल्सरी करायचे. ओके. त्यानंतर 7 नंबर, आता 7 नंबर जर मल्टिपल टाइम्स आला तर काय होणार आहे? तर आता बघा, 7 नंबर आलेली व्यक्ती काय, तर ही व्यक्ती कुठे पण निघून जाते. मल्टिपल 7 आलेली व्यक्तीला तिला घरापासून ती निघून जाते लांब, फॅमिली पासून लांब निघून जाते, किंवा वेगळ्या संगतीला लागून जाते. मग इथे त्यांना काय काय द्यायचं, तर बघा परत अमेथिस्ट, लॅपिडोलाइट, क्लिअर कॉर्ड्स, सेलेनाइट, लॅब्रोडराइट, फ्लोराइट नावाचा स्टोन यांना दिलाच गेला पाहिजे कंपल्सरी. यांना तुम्ही आणि 7 नंबरचा आला तर परत आता जर 9 प्रेशियस स्टोन्स मध्ये बघायचं तर मग त्यांना कॅट्स आय नावाचा स्टोन द्यायचा, लसुनिया, केतूचा. तो तुम्ही सजेस्ट करा. धातू तत्वाशी जुळवून घेण्यासाठी, आर्थिक आणि आध्यात्मिक जीवनात सुसंवाद साधण्यासाठी आपण त्यांना 16 मुखी रुद्राक्ष देऊ शकता आणि त्याची पूजा सांगू शकता. आता बघा, मी रुद्राक्षाची पण थेरपी मुद्दाम, रुद्राक्ष रेमेडीज नावाचं माझं एक सेशनच आहे. 2 तासाचे लेक्चर्स मी ते घेत असते, पण मी मुद्दामून तुम्हाला आता रुद्राक्ष थेरपी पण याच्यात मी ऍड केली. पण आता रुद्राक्ष सर्वांनीच वापरणे का, हा मला एक लोक जनरली विचारतात की आम्ही रुद्राक्ष वापरला तर चालेल का. तर हे रुद्राक्ष हे मी अल्टरनेट दिलेले सर्वात प्रेशियस, सर्वात चांगली रेमेडी ही स्टोन रेमेडीज आहे. ही तुम्ही वापरा, म्हणजे वापराच, किंवा दुसऱ्यांना पण सजेस्ट करा. कारण रत्न हे खूप पूर्वीचे, खूप जुने, त्याला तुम्ही एकदा वापरले तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन सुरू होऊन जातात, एनर्जी व्हायब्रेशन्स मिळत असतात. एक वेळ आपल्याला रुद्राक्षामध्ये फसण्याचे चान्सेस आहे, किंवा तुम्हाला आता साध्या साध्या रेमेडीज दिल्या, ह्या पूर्णपणे फॉलो होतीलच याची गॅरंटी नाहीये. म्हणून तुम्ही त्यांना स्टोन थेरपी द्या. स्टोन हे जे लोक आरामाने वापरतात आणि जवळ पण ठेवत असतात. ओके. तर 7 नंबर असल्यामुळे यांना तुम्ही मल्टिपल 7 आल्यामुळे 16 मुखी रुद्राक्ष धारण करण्यास सांगू शकतात. आणि मेडिटेशन सांगायचं यांना कंपल्सरी. 8 नंबर आलेली असले, ओके. आणि दान काय कराल, तर केतूसाठी दान करायचे तर 7 प्रकारचे धान्य मिळतात, सप्तधान्य ते दान करणे. नंतर झेंडा दान करणे. आता बघा, खास करून खाटू श्याम मंदिर आहे तिकडे, सीकर म्हणून आहे तिथे, तर तिथे ते लोक झेंडा दान करतात. आपल्या इथे पण आता झेंडा दान करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. तर लोकरीचे कापड दान करणे, काळे तीळ दान करणे. 8 नंबर असल्यामुळे, शनीच्या याच्यामुळे मल्टिपल टाइम्स तो 8 वाढल्यामुळे आता काय काय होणार आहे, तर डिले होणं ठरलेलंच आहे यांच्या आयुष्यात. कोणती पण गोष्ट यांना उशिरा मिळणं ठरलेलंच आहे. मग आता इथे त्यांनी कुठले कुठले स्टोन वापरू शकतात, तर ब्लॅक टर्मलिन खूप मस्त स्टोन असतो, खूप छान, जो निगेटिव्हिटीसाठी खूप चांगला असतो. आणि ब्लॅक टर्मलिनचं खासियत आहे की त्याला कोणतीच दिशा नसते, तो ऑल डायरेक्शनला तो यूज करू शकतात. वास्तुशास्त्राप्रमाणे तरी काही स्टोनला एका ठराविक दिशेतच ठेवलं गेलं पाहिजे असतं, पण ब्लॅक टर्मलिन असा आहे जो तुम्ही कोणत्याही दिशेला ठेवा तरी तो आपल्याला चांगलेच रिझल्ट देईल. पायराईट आहे, हेमेटाईट आहे, स्मोकी कॉर्ड्स नावाचा, सिट्रीन, ग्रीन एव्हेंच्युरियन, हे आपल्याला 8 नंबर मल्टिपल 8 आल्यामुळे देऊ शकतात. सोबत अजून आपण रुद्राक्ष आणि क्लिअर कॉर्डचं ब्रेसलेट सजेस्ट करू शकतात तरी चालेल. त्यानंतर नीलमचं स्टोन देऊ शकता, अमेथिस देऊ शकता, सोडा लाईट देऊ शकता, लॅपिस लाजुली नावाचा स्टोन असतो तो तुम्ही सजेस्ट करू शकतात. पृथ्वी तत्वाशी एकरूप होण्यासाठी आणि कीर्ती मिळवण्यासाठी, कारण यांना डिले असतो, यांना पण यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्याच पाहिजे, त्या केसमध्ये यांना तुम्ही 17 मुखी रुद्राक्ष धारण करण्यास सांगणे. पण जर प्रॉपर सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही त्यांना सांगा. त्यानंतर यांचं ध्येय हे निश्चित करू नाही शकत, म्हणून यांना प्रॉपर गोल्स, एम्स यांचे प्रॉपर पाहिजे, विजन यांच्या प्रॉपर पाहिजे. म्हणून तुम्ही प्रेडिक्शन्स देताना त्यांना वारंवार तसं सांगणं की तुमचे ध्येय निश्चित करा, तुमचे गोल्स काय त्याच्यावरच फोकस राहा, हे त्यांना आपण प्रत्येक वेळा सांगणं. शनिवारी यांनी मोहरीचं तेल, काळे कापड, अख्खे काळे हरभरे, चणे म्हणतो ना आपण तसे, त्यानंतर काळे तीळ, काळे ब्लँकेट, तवा, चिमटा, हे यांनी दान करायचे. ओके. याप्रमाणे अजून 9 नंबर, आता लास्टला की 9 नंबर जर मल्टिपल टाइम आला तर काय करायचं, तर 9 हा मंगळाच्या याच्यात आल्यामुळे, आधिपत्याखाली आल्यामुळे हा
यांच्याकडे कसं असतं तर हे हट्टी स्वभाव बनल्यामुळे यांना जुळणारे क्रिस्टल्स असतात, ट्विन्स क्रिस्टल, हे यांना द्यायचे. अमेथिस्ट, लेपिडोलाइट, लॅब्रोडराइट, चॅरोलाइट नावाचा असतो, शुबिलाइट नावाचा स्टोन, असं पर्पल छान मस्त स्टोन असतो, आणि फ्लोराइट नावाचा स्टोन, हे तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकतात. सोबत यांना कार्निलियन सांगा, पवळा सांगा, त्यानंतर रेड जॅस्पर सांगू शकता, हे मंगळाचे. आता हे मल्टिपल आल्यावर आपण सजेस्ट करतो, पण एक वेळा दोन वेळा असतील तर यांना रेड कार्नेलियन, रेड जॅस्पर आणि पवळा हे तुम्ही सजेस्ट करू शकता. नाव, कीर्ती, प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अग्नितत्वाशी असल्यामुळे, संबंधित असल्यामुळे यांना 11 मुखी रुद्राक्ष द्यायचा. दान धर्माच्या कामासाठी, स्वयंसेवा करण्यासाठी यांना सजेस्ट करा. त्यानंतर मंगळवारी यांनी दर मंगळवारी गूळ, डाळ, म्हणजे मसुराची डाळ, लाल कापड, साजूक तूप, गहू, तांबे इत्यादी वस्तूचे दान करणे. परत दान करणे म्हणजे पूर्णपणे दान जमत नसेल तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीला छानपैकी जेवायला बोलवायचं आणि त्याला हे जेवू घातले तरी चालणार आहे. आणि आता अधिक महिना होता, हे जर तुम्ही पटापट दान केलं तर तुम्हाला दानाचं पुण्य मिळेल. तर अशा प्रकारे आपले आजचे 9 ग्रह जे मल्टिपल टाइम्स, 9 नंबर्स मल्टिपल टाइम्स आल्यावर काय प्रॉब्लेम होतो हे आपण बघितलं. सोबत आपण स्टोन रेमेडीज पण बघितल्या. मागच्या लेक्चरला मिसिंग नंबर्स आणि त्याच्या रेमेडीज बघितल्या. आजच्या लेक्चरला आपण स्टोन रेमेडीज आणि त्याच्यासोबत रुद्राक्ष थेरपी पण, रुद्राक्ष रेमेडीज पण बघितल्या, आणि सोबत आपण बघितले की स्टोन कसे वापरायचे, कसे करायचे, आणि थ्रेड्स काय काय असू शकतात. तर इथपर्यंत आपलं आजचं लेक्चर होतं. आता याच्यानंतरचे लेक्चर्स आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपण ऍक्च्युअल केस स्टडीज घेणार आहे. तर आता तुम्हाला परत आजचा टॉपिक कसा आहे तर मी एक रेकॉर्डिंग मी बंद करते.